नमस्कार श्रोते हो. कादंबरी कातळडोह, लेखक उत्तम सदाकाळ. आजचा भाग 4. सिद्धपाचे मंदिर भव्य दगडी बांधणीचे, पाहता क्षणी नजरेत भरणारे. सभामंडपाची भव्यता एवढी की गावातील लोकांची ग्रामसभा सभामंडपातच भरायची. सभामंडप मोकळा ढाकळा होता. नक्षीदार कामानी करून त्याची सजावट केली होती. खाली थंडगार फरशीची जमीन होती. बाहेर असणाऱ्या गच्च वृक्षांमुळे आतले वातावरण थंडगार आणि उत्साही असायचे. सभामंडपाच्या टोकाला सिद्धपाची समाधी होती. समाधीभोवती पूर्वजांनी टोलेजंग मंदिर आणि सभामंडप बांधलेला होता. सिद्धपाच्या पूजे अर्चेसाठी गावातील अंतुगुरव होता. तोच मंदिराची व्यवस्था बघायचा. सिद्धपाच्या नावे काही इनामी जमिनी होत्या. त्यातून निघणाऱ्या पिकांच्या उत्पन्नावर अंतुगुरव स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. गाव पंचायत त्याला वर्षासाठी ठराविक बिदागी पण द्यायची. वर्षाच्या शेवटी मिळणारी बिदागी आणि सिद्धपाला भक्तांनी वाहिलेली रोकड यावर अंतुगुरव खुश होता. बाबासाहेब आणि गाव कारभारी मंदिराकडे येताना बघून अंतुगुरव सभामंडपातून सामानाच्या खोलीकडे पळाला. त्याला आता येणाऱ्या पंचकारभाऱ्यांच्या बैठकीच्या व्यवस्थेची सोय बघायची होती. सिद्धपाच्या समाधीबरोबरच सभामंडपाच्या सुरुवातीलाच गाभाऱ्यापासून 10-12 हातावर एक चौकोनी आसन होते आणि हे आसन खास होते. या आसनावर बसूनच महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. अमर्याद अधिकार देणाऱ्या या आसनावर बसणाऱ्या पंचांच्या अंगी सिद्धपा वास करतो अशी कातळगावची श्रद्धा होती. त्या पंचांच्या तोंडून सिद्धपाच निर्णय घेतो, प्रसंगी न्याय देतो अशी सुद्धा वंदता होती. त्यामुळे या आसनाचे महत्त्व खूप वेगळे होते. कोणा येरा गबाळ्याला या आसनावर बसण्याचा अधिकार नव्हता. मोठ्या कूट पद्धतीने या आसनाचा अधिकारी निवडला जाईल. पूर्ण तावून सुलाकून निघाल्याशिवाय अधिकारसूत्रे बहाल होत नसायची. एकदा निवडलेला आसन अधिकारी पुढे हयातभर हे अवघड काम करायचा. आसन अधिकारी, ज्याला कातळगावकर पंच म्हणत, त्याचा शब्द अखेरचा शब्द असायचा. सध्या हा मान बाबासाहेबांकडे होता. तेच कातळगावचे आसन अधिकारी होते. त्यांचा शब्द अखेरचा असे तो यामुळेच. बाबासाहेबांना अमर्याद अधिकार होते. अर्थात हा न्याय फक्त कातळगावकऱ्यांनाच लागू होता. कातळगावात सिद्धपाचा न्याय चालायचा. कातळगावातील प्रत्येक व्यक्तीला ही न्याय व्यवस्था मान्य होती. अजून तरी या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती आणि यापुढेही होण्याची शक्यता नव्हती. कारण सिद्धपाच्या श्रद्धेवर गावकऱ्यांचा फार मोठा विश्वास होता. सिद्धपाची आणि त्याच्या न्याय व्यवस्थेची टर उडवणाऱ्या माणसाच्या शिक्षेविषयीच्या दंतकथा ऐकूनच अंगाला थरकाप सुटायचा. त्यामुळे असे बंडखोर मन कातळगावच्या मातीत कधी रुजूच शकले नाही. अण्णा, नाना, शरद आणि नागेश या 4 पंचांच्या मताला सुद्धा बाबासाहेबांच्याच मताइतके वजन होते. पण आसनाधिकारी म्हणून मुख्य पंचांचा म्हणजे बाबासाहेबांचाच निर्णय अखेरचा निर्णय असायचा. बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी मंदिरात आले. अंतुगुरुवाने आतील बैठक व्यवस्था आधीच करून ठेवली होती. बाबासाहेब मंदिराच्या आत गेले. गाभाऱ्यात असणाऱ्या सिद्धपाच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी सिद्धपाचे आशीर्वाद घेतले. पाठोपाठ अण्णा, नाना, शरद धुमाळे आणि नागेश सुतार आत गेले. त्यांनीही समाधीला मनोभावे नमस्कार केला. बाबासाहेब त्यांच्या आसनावर येऊन बसले. आता ते सामान्य बाबासाहेब नव्हते. ते होते सिद्धपाची न्याय व्यवस्था चालवणारे पंचमंडळांचे मुख्य पंच. बाबासाहेबांचे बाकीचे सहकारी त्यांच्या ठरलेल्या जागांवर बसले. अण्णा व नाना बाबासाहेबांच्या उजव्या बाजूला, शरद आणि नागेश डाव्या बाजूला बसले होते. मंदिराच्या बाहेर मोकळ्या पटांगणात उरलेली गावातली मंडळी उभी होती. आत बसलेल्या पंचांच्या बैठकीची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. बाबासाहेब आसनावर बसतात त्यांच्यात आमूलाग्र बदल घडून आला. त्यांच्या रंध्रोरंध्रात दैवी शक्ती संचारल्याचा त्यांना भास झाला. ते धीर गंभीर स्वरात उद्गारले, मित्रांनो, कातळडोहातील प्रकरणाचे काय करायचे? बाबासाहेब, तुम्ही काय तो निर्णय सांगा, अण्णा बोलले. ठीक आहे, पण असे पहिल्यांदाच घडत आहे.
शिक्षा सुनावलेला अपराधी यापूर्वी कातळडोहातून कधी वर आला नव्हता. होय ना, मला बी तेच नवल वाटते. आपलं काही चुकलं तर नाही ना? नाही म्हणजे आपण आपल्या नियमानुसार न्याय दिला, पण सिद्धप्पाला तो पसंत पडलाय का? नाहीतर आपण कातळडोहाला दावलेला निवद त्यांनी कधी नाकारला नव्हता. नानांनी आपली शंका मांडली. नाना, तुम्ही आमच्यात वयानं ज्येष्ठ आहात. आपल्या गावच्या चालीरीती तुम्हाला चांगल्या माहीत आहेत. सिद्धप्पाचे कायदे कानून सुद्धा पंच या नात्याने तुमच्या एवढे कुणाला ठाऊक नाहीत. तरी पण तुम्ही सिद्धप्पाच्या निर्णयावर शंका घेता? बाबासाहेबांनी नानांना जरा दटावणीच्या सुरात विचारले. तोबा तोबा, सिद्धप्पाच्या निर्णयावर माझ्यासारख्यानं शंका घेणं म्हणजे पाप आहे पाप. असलं पाप या जन्मी तरी माझ्या हातून घडणार नाही. नानाने फडाफड आपल्या तोंडात मारून घेत आपली बाजू मांडली. नाना, तुम्ही मागाशी सिद्धप्पाच्या निर्णयाबद्दल काय म्हणत होता मग? बाबासाहेब, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपण जो निर्णय घेतला होता तो बरोबर होता का चूक हे सिद्धप्पाला कौल लावून विचारायचं. बरं, एक वेळ तुमचं म्हणणं मान्य केलं, घेतला आपण कौल, आणि कौल जर उलटा पडला तर मग काय? आपल्या निर्णयाचं काय? या आसनाच्या महात्म्याचं काय? बोला नाना, द्या उत्तर. बाबासाहेब आविषात बोलत होते. आज प्रथमच असा प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला होता. ते पुढे म्हणाले. नाना, मी या आसनाचा अधिकारी म्हणून निर्णय सांगतो. त्यावेळी मी काय बोलतो हे मलाच ठाऊक नसते. त्यावेळी माझ्या शरीराचा ताबा एक अनामिक शक्ती घेते, आणि ती शक्ती कुणाची आहे हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. सिद्धप्पाच माझ्या मुखातून बोलत असतो. मी फक्त निमित्त मात्र आहे. मी त्याचे एक माध्यम आहे. दोन टोकामधला मी दुवा आहे नाना. मी दिलेला निर्णय म्हणजे सिद्धप्पाचा निर्णय हे तुम्हाला माहीत आहेच. मग आता पुन्हा वेगळा कौल कशासाठी? बाबासाहेब, वेगळा कौल फक्त मनाच्या समाधानासाठी. तुमचा निर्णय म्हणजे सिद्धप्पाचाच निर्णय, मला माहीत आहे. आता तुम्हाला वाटत असेल की नको तो कौल, तर मग राहिलं. तुमच्या शब्दापुढं आम्ही नाही. नानाने समंजसपणे उत्तर दिले. पण बाबासाहेब विचारात पडले आणि ते लगेच म्हणाले. ठीक आहे, लावूयात सिद्धप्पाला कौल. माझ्या देवावर विश्वास आहे. तोच माझ्या मुखातून बोलत असतो. बघूया काय कौल देतो ते. अंतुगुरुवाने लगेच कौल लावला. सगळेच आधीरतेने कौल पडण्याची वाट बघत होते. अखेर सिद्धप्पाने कौल दिला. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले. त्यांचा निर्णय योग्यच होता. त्यांच्या मुखातून सिद्धप्पा आदेश देतो हे परत एकदा पंचमंडळींनी अनुभवले. नानांचे समाधान झाले. मग नानाच पुढे होत म्हणाले. आता काळजी नाही. सांगा, पुढं काय करायचं? कातळडोहावर तरंगणारे प्रेत कोणाचे आहे याची आधी खात्री करा. आपल्या सिद्धप्पाचा, आपल्या कातळगावचा अपराधी असेल तर डोहातच त्याची वासालात लावा. दुसरे कुणी असेल तर प्रेत बाहेर काढा. ओळख पटवून त्याच्या कुटुंबाकडे पोच करा. बाबासाहेबांचा आदेश सुटला. पंच उठले. बाबासाहेबांनी आसन सोडले. सिद्धप्पाला नमस्कार करून ते मंदिराबाहेर आले. बाहेरच्या जनतेला आदेश समजावला गेला. आदेश मान्य करत सगळे गावकरी घरी परतले. ठराविक गडी माणसे कातळडोहाकडे निघाली. त्यांना तेथे जाऊन प्रेताची व्यवस्था लावायची होती. आता उन्हे उतरणीला लागली होती. हवेतला उष्मा कमी होऊन थंडगारपणा जाणवू लागला होता. कातळडोहाकडे निघालेले गडी चटाचटा पाय उचलत होते. दिवस मावळण्या अगोदर त्यांना त्यांची कामगिरी उरकायची होती. बाबासाहेबांचा नोकर सखाराम सुद्धा त्यांच्यात सामील होता. त्याच्याशिवाय कातळडोहात उतरण्याचे कोणाचे सामर्थ्य नव्हते. सखाराम अशी एक व्यक्ती होती की कातळडोहात उतरून जिवंत माघारी आली होती. त्याला कातळडोहात कधीच काही होत नव्हते. बाकी दुसऱ्यांना मात्र तो कातळडोह कधीच बाहेर पडू द्यायचा नाही. सखाराम आणि कातळडोह यांचा काय संबंध होता ते सिद्धप्पाच जाणे. गडी कातळडोहाजवळ पोचले. कातळडोह कमालीचा शांत होता. जसे एखादे लहान मूल पोट भरल्यावर कसे गाढ झोपते, अगदी तसा कातळडोह गाढ झोपला होता. कातळडोहाच्या भोवती गड्यांनी एक फेरी मारली. आजूबाजूचे निरीक्षण केले, पण शंकास्पद काहीच आढळले नाही. सखाराम तर डोहातच उतरला. त्यानं पोहत पोहत एक वेढा मारला. बराच वेळ पाहणी करूनही प्रेताचा पत्ता लागेना. तसे ते कंटाळले आणि त्यांनी थेट गावचा रस्ता धरला. गडी निघून जाताच डोहाने समाधानाचा सुस्कारा सोडल्यासारखा भास झाला आणि डोहाच्या कडेला दगडांमध्ये पडलेला एका स्त्रीचा हात डोहाच्या पाण्याने आत ओढून घेतला. थोडा वेळ तो हात पाण्यावर तरंगला आणि हळूहळू डोहाच्या तळाला जाऊन अदृश्य झाला. त्यावेळी गावात पोचलेले गडी कातळडोहात प्रेत नसल्याचे पंचांना आणि बाबासाहेबांना सांगत होते आणि ती वार्ता ऐकून बाबासाहेब
आणि पंचांचे चेहरे उजळले होते.